नमस्कार, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीचीच खुद्द माननीय मुख्यमंत्री यांनी वेळोवेळी सांगितलेलंच आहे. आणि आता रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर यासाठी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर हा निर्णय जुना आहे. 2019 पासून मराठी एकीकरण समिती याच्यावरती काम करते, पाठपुरावा करते, परंतु याची अंमलबजावणी कुठे होत नव्हती. आणि कुठेतरी RTO म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे अधिकारी अनेक परप्रांतीयांना भ्रष्टाचार करून मराठीची कुठलीही चाचणी न घेता परमिट दिले जातात, परवाने दिले जातात, लायसन्स दिले जातात, बॅज दिले जातात. आणि आज मोठा निर्णय माननीय नामदार प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. आणि मराठी एकीकरण समितीमार्फत हा निर्णयाची अंमलबजावणी झाली, काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी जर झाली आणि या निर्णयानुसार असंख्य जे बेकायदेशीररित्या रिक्षा वाहन, टॅक्सी वाहन चालवतात त्यांच्यावरती कारवाई झाली, तर नामदार प्रताप सरनाईक यांची हत्तीवरून आम्ही मिरवणूक काढू आणि त्यांच्या वजना इतके पेढे आम्ही वाटू. परंतु याच वेळी एक मोठा मुद्दा आमच्या समोर उभा राहिला आहे, तो म्हणजे या राज्यामधील लोकप्रतिनिधी जे आहेत, आपले आमदार आहेत, नगरसेवक आहेत, यांना मराठी अनिवार्य असली पाहिजे. माननीय नामदार मंत्री महोदय सुधीर मुनगंटीवार हे जेव्हा विरोधी पक्षात होते, त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजामध्ये जो कलम 22 आहे त्यामध्ये बदल करण्याची मागणी केली होती. ते कुठेतरी काम थांबलेलं आहे. विधिमंडळात म्हणूया किंवा नगरपालिका, महानगरपालिकेच्या सभागृहात म्हणावं, नगरसेवकांनी आणि या आमदारांनी फक्त मराठीतच बोललं पाहिजे आणि मराठी त्यांना सक्ती केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. माननीय सुधीर मुनगंटीवार, आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की आपणच हा मुद्दा विधिमंडळात मांडला होता. त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, तो आपल्याला देखील आम्ही पाठवू. आणि वेळोवेळी आमच्याकडे आम्ही तुम्हाला पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे. आज माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना देखील आम्ही मागणी करतोय की या रिक्षा टॅक्सीवाल्याबरोबरच या महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधी, मग ते आमदार असो की नगरसेवक असो, या सर्व सभागृहांमध्ये आणि यांच्या दैनंदिन ज्या सभा होतात, भाषणं होतात, प्रचार प्रसाराचे फलक असतात, ह्या सगळ्यांवरती मराठीच असली पाहिजे असा जो कायदा आणि नियम जर केला आपण, तर आम्ही तुमचे ऋणी राहू आणि हा महाराष्ट्र आपले आभार मानेल. हा मुद्दा देखील फार महत्त्वाचा आहे. आपण विधिमंडळात हा मुद्दा घ्यावं अशी मागणी आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून करत आहोत. जय महाराष्ट्र.